तर आषाढी यात्रेच्या काळात पंढरपुरात महापूर येण्याची भीती व्यक्त केली जाते। मात्र सध्या तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे। त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी 49,000 क्युसेकने वाहते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उभाळे यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत दिली आहे, त्यामुळे वीर धरणामध्ये आणि उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी झालेला आहे। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 36,600 क्युसेक्स तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये अवघं 4,974 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे। आषाढी यात्रेचा काळ आहे आणि या काळामध्ये चंद्रभागा नदीला पूर येऊ नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने तंतोतंत घेतली आहे। 22 जून रोजी उजनी धरण 77% भरलं होतं। मात्र उजनी धरणामध्ये पाणी साठा कमी ठेवून पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी येत्या ह्या 5 दिवसामध्ये जवळपास 7 ते 8% पाणी हे भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्याचा विसर्ग आज कमी करण्यात आलेला आहे। 28 तारखेपासून उजनीतला भीमा नदीमध्ये येणारा पूर्णतः विसर्ग कमी करून आषाढी यात्रेमध्ये भीमा नदीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये वारकऱ्यांना पवित्र स्नान करता येईल, वाळवंटामध्ये भजन कीर्तन करता येईल यासाठी प्रशासनाने सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि त्याला कुठेतरी यश येताना दिसते। उद्या संध्याकाळपासून चंद्रभागा नदीमधील पाणी हे उतरण्यास सुरुवात होईल। जे पाण्याने वेढलेली मंदिरं होती ती देखील दर्शनासाठी मोकळी होतील असं एक शक्यता व्यक्त केली जात आहे। एकंदरीतच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना आता दिसत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।